गुड मॉर्निंग पुणे। तर आज आम्ही सकाळी सकाळी लवकर उठलेलो आहे, 6 वाजताच उठलो। आमचं सगळं आवरलेलं आहे, अजून मयंक शेठ झोपलेलेच आहेत। तोपर्यंत तर आमचं इकडं अर्ध काम आवरत आलेलं आहे। सकाळी सकाळी दूधवाला येतो आजकाल लवकर। आणि इकडे मोसम बघू शकता, बापरे एवढं भारी झालं होतं ना की विचारूच नका। मस्त पावसाचा मोसम झालेला होता सकाळी सकाळी। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा। आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करत आहे मी। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल। तर आज मी खूप लवकर उठले, सकाळी 6 वाजताच। आंघोळ वगैरे पण झालेली आहे, देवपूजा तर काय लेडीज समजू शकता। तर इकडे दूधवाला आला होता, दूधवाला बी आजकाल लवकर येतोय। तर दूध तापवून घेतलं, त्यानंतर इकडं शाबू भिजत घातलेला आहे। विशेष काय नाही, उपवास वगैरे नाही, खाऊ वाटलं। आणि माझं तसं नसतं, उपवास असेल तरच खायचं। तर उपवास तसे चालू करायचे आहेत मला लवकरच, गुरुवारचे। आणि असंच हे सध्या काय म्हणतात नाश्त्यासाठी केलेलं आहे। प्यायचं पाणी कधी येतो इथं काही कळत नाही, त्यामुळे एवढी वैतागून त्या रूम मालकाला बडबड केली, मला रूम सोडायची, तुमचा पाण्याचा काही पत्ता नाही। एक तर वापरायचा पाण्याचा प्रॉब्लेम, प्यायचं बी पाण्याचा प्रॉब्लेम, जगायचं कसं आम्ही? तर असू द्या, थोडंसं बडबड करून त्यांना घेतलं मॅनेज करून। आता हे प्यायचं पाणी दुसरीकडून आणलेलं आहे, म्हणजे दुसऱ्यांच्या घरून आणलेलं आहे। आता काय करायचं? त्यांच्या घरी येतो सकाळी आणि इकडचं तर टायमिंग फिक्स नाही आहे, तिकडचं टायमिंग फिक्स आहे। त्याच्यामुळे जेव्हा पाणी नसला समजा तर मग त्यांच्या घरून जाऊन आणायचं, पर्याय नाही, करायचं कसं तरी मॅनेज, नाही का? मॅनेज, जिंदगी का नाम ही है मॅनेज, ॲडजस्ट करायचं। तर इकडं प्यायचं पाणी आणलेलं आहे आत्ता, आणि आंघोळ वगैरे झाली माझी। बाकी मयंक झोपलेला आहे, तोपर्यंत मला बाहेर जाऊन यायचं आहे, काम आहे जरा दुकानात। बिस्किट पुडे वगैरे घेऊन येते परत मयंक उठला की मला, तर मयंक उठला की परत त्याला चहा, दुधासोबत बिस्किट लागते। चहाची तर काही सवय नाही, पण गावाला गेला होता तेव्हा, आम्ही गावाला गेलो होतो तेव्हा त्याला लई चहाची सवय लागली होती, चहा ओके। तर त्याला चहाची सवय लागली होती, मग आता दूध बिस्किट लागते त्याला, त्याच्यामुळे म्हणलं चला दुकानात यावं, बाकी अजून भरपूर काही आणायचं आहे। तर चला आता निघूया आपण, मी चालली दुकानात, तोपर्यंत मयंक झोपलेला आहे, उठतो तो नंतर निवांत। आणि आजचा मोसम तर लयच भारी, आज म्हणजे पहिल्यांदा लवकर उठलेली आहे मी। लवकर उठायची सवय लावा लागते, एक मिशन हातात घेतलेलं आहे, ते तुम्हाला सांगू शकत नाही मी, कारण सगळेच जण चांगले असतात असं नाही, काही लोक नजर लावणारे पण असतात। तुम्हाला सांगू का, वणीला गेली होती मी, वणीवरून वणीला म्हणजे सप्तशृंगी गडावर, तिकडून जाऊच तर काहीच नाही, कारण मी कोणते टेटस नाही, काय नाही, कोणालाच काय माहीत नव्हतं की मी गडावर जाणार आहे। तिथून येताना तिथं जाऊस तर ते टेटस टाकले, मी तिथं गेल्यानंतर दर्शन वगैरे झाले, ते सगळे टेटस टाकले मस्तपैकी। आणि रिटर्न येताना अर्ध्या रस्त्यात काहीच नाही झालं, अर्ध्या रस्त्यापर्यंत। आणि असं ते एक मावशी होती म्हणजे ज्यांच्या घरी जायचं होतं, त्यांच्या घराजवळ येता असं त्यांचं घर असेल 2-3 किलोमीटर, आणि अलीकडंच गाडी स्लिप झाली। कशी झाली, काय झाली, काहीच कळलं नाही। मग एक गोष्ट लक्षात आली माझ्या, ते म्हणतात ना, नजर इज रिअल। आपण लयच आनंदी आहे असं दाखवलं ना जगाला, लयच आनंद व्यक्त केला ना, हा माझा चांगला दांडगा अनुभव आहे बरं का। नजर लागते लोकांची, लय आनंदी आहे म्हणून दाखवायचं नाही। सध्या तर मी खूप हॅपी आहे, खूप म्हणजे खूप खुश आहे, पण ते व्यक्त करू शकत नाही, दाखवू शकत नाही, कशाबद्दल काय, माझा पुढचा प्लॅन काय, या सगळ्या गोष्टी मी आता आधी करून दाखवायचं, नंतर बोलून दाखवायचं। कारण बोलून दाखवलं, करायची जिद्द जरी असली ना, तरी लोकांच्या नजरा अशा लागतात की ते होता राहून जातं। त्याच्यामुळे नाही रे बाबा, काहीच बोलून नाही दाखवायचं। चला आता करूनच दाखवू आपण सगळे कामं। तर चला आता मला दुकानात जायचे, त्यानंतर अजून जे काही कामं आहेत ते करून दाखवल्यावर बोलू आपण, कारण बोलून करण्यापेक्षा करून बोललेलं कधीही उत्तम, नक्की, ओके ना? सॉरी तर चला मग निघूया आता, तुम्ही कंटिन्यू करा। हॅलो, वेलकम बॅक। दुकानात गेली होती, घरी आली आता। व्हिडिओ शूट करायचं तुम्हाला सांगू का, एवढा कंटाळा येतो, आणि या चाबी नियोजन लावायचं आहे अजून, जायचं मग ते पण माझं कधी जाणं होतं आहे राम जाणे। तर चहा वगैरे पिली नव्हती, बिस्किट आणले, आणि रोज काय आम्ही जात नाही, आम्हाला आईस्क्रीम लागते, मग डायरेक्ट फॅमिली पॅक आणला आईस्क्रीमचा। तर
उन्हाळा आहे तोपर्यंतच, बाकी आपण काही हिवाळ्यात खात असतो का? हाऊस माऊस करून घ्यायची, मेलं तर राहून जातं सगळं मेलं की गेलं असं. तर ते मला शिर्डीला जायचं आहे आणि त्यानंतर तो गाडीचा पहिला नियोजन लावायचे. ते लय डोक्याला ताण झालेलं आहे, कारण आता माझे कामं एवढे वाढलेले आहेत की मला गाडीची अत्यंत गरज पडते. अत्यंत गाडी पाहिजे म्हणजे पाहिजेच. गाडी असेल तरच माझं तो काम होणार, जो काम मी हातात घेतलेलं आहे. तर आता काय करा, शिर्डीला जाऊन येते, एवढं येते 2 दिवसात, आणि त्या गाडीचं काय ते नियोजन लावून येते. एकतर माझे पैसे मला वापस पाहिजे, किंवा मग गाडी तरी माझं नावावर करून पाहिजे, किंवा मग गाडी जर चोरी गेली किंवा काही प्रॉब्लेम झाला, नंबर प्लेट नसल्यावर गाडीची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही. तर गाडी वगैरे चोरी गेली, काही प्रॉब्लेम झाला, त्यासाठी NC नोंदवून येते. जर गेली तर मला काही घेणं देणं नाही. असं आपण आपल्या बाजूने सेफ कधीही राहायचं, स्वतःवर नाही येऊ द्यायचं, है ना. तर चला आता चहा ठेवते, या तुम्ही पण चाय प्यायला. काय चाय? या चाय प्यायला, चहा. तर चला मग कंटिन्यू करा. तर फ्रेंड्स, रात्रीची चपाती होती, मस्त तुपामध्ये गरम करून घेतली तिला, आणि आता मी खाणार आहे ही चहासोबत. तर तुम्हाला पण आवडते ना, नक्की कमेंट करून सांगा. तसं तर हा व्हिडिओ सोडायचा नव्हता मला आज. हा व्हिडिओ आहे 7 तारखेचा, तुम्हाला कधी बघायला भेटेल नाही माहिती, पण मला सप्तशृंगीच्या गडावर गेली होती मी, तो व्हिडिओ सोडायचा होता, पण हा व्हिडिओ जास्त महत्त्वाचा होता. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. कोण नसतं कोणाचं, ना कोणी मित्रमैत्रिणी, ना कोणावर प्रेम केलेलं आपलं असतं, ना कोणीच नाही. आई वडील आहे तर दुनिया आपली आहे, नाहीतर आपलं कोणीच नाही. त्याच्यामुळे आपणच आपले आहोत समजून आपल्यासाठी आपणच काहीतरी करायचं. आपण आपल्याला आनंदी ठेवायचं. कोणाकडून अपेक्षा करायची नाही की दुसरा मला आनंदी ठेवेल तर मी आनंदी राहणार, दुसरा रडवेल तर मी रडणार. दुसऱ्याच्या हातात आपलं आयुष्य नाही द्यायचं, नाही का. तर म्हणून म्हणलं चला आपलं हॅप्पी राहावं. आपल्याला कोण हॅप्पी राहा म्हणणार नाही किंवा हॅप्पी ठेवणार नाही. अपेक्षा लय बेकार. तर जेवढं आपण अपेक्षा करू तेवढं आपण दुःखी. जेवढं कोणाकडूनच अपेक्षा नसणार तेवढं आपण सुखी. त्याच्यामुळे अपेक्षा नाही करायच्या. मला एक गोष्ट म्हणजे माझ्या मनात अशी आहे, जे तुम्हाला शेअर करू वाटते, सांगू वाटते, पण अनुभवावरून शिकत जातं म्हणतात माणूस, आणि अनुभव लय तगडा आहे माझा. त्याच्यामुळे चांगल्या गोष्टीला लवकर कोणाची नजर लागत असते. सगळेच चांगले असतील असं नाही, 1-2 वाईट पण असतात. त्याच्यामुळे नको वाटते. सांगेन वेळ आल्यावर, तर करून दाखवल्यावर, वेळ आल्यावर नाही, करून दाखवल्यावर सांगेन. तर चला आता चहा वगैरे पिऊन झाला. हे जखम सुकत आलेली आहे थोडी, बरं आहे आता. लय लागलं होतं, जबरदस्त सुकत आली, पण असलं जबरदस्त दुखतं आहे ना, सहन होत नाही. रात्र झोप येत नाही. 2-3 दिवस झाले सारखं जास्तच दुखायला लागलं आहे. ते म्हणतात ना, मार लागलं तेव्हा काहीच नाही वाटत, त्याच्यानंतर मग कळतं हळूहळू. तसं झालं आहे. 2-3 दिवस झाले लय त्रास होतो. तर चला आता चहा वगैरे झालं की मयंक तर अजून झोपलाच आहे. बाकीचे काय कामं पण नाही आहेत आता, थोडेच कपडे भांडे बी काही नाही. तर आवरून घ्यावं लवकर जेवढं आहे तेवढं, आणि मग निघते. जिकडे जायचं आहे तिकडे सांगते तुम्हाला. एक चांगलं काम करणार आहे आज मी, जे आजपर्यंत केलं नाही. करायला पाहिजे होतं. केव्हा आज केलं असतं ना तर आज इथं नसते. म्हणजे चांगलं असतं थोडंफार तरी. तर असं एक काम करणार आहे आज मी, जेणेकरून भविष्यामध्ये लय त्याचा फायदा होणार. तर ते करून दाखवल्यावर बोलून दाखवू आपण. तर चला तुम्ही कंटिन्यू करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर मयंक अजून पण झोपला आहे. त्याची उठायची वाट पाहते. एकतर तो दिवसभर झोपत नाही, त्याच्यामुळे लवकर त्याला उठवत नाही मी. लवकर बी उठला तरी दिवसभर झोपत नाही. मग त्याची झोप पूर्ण झाली पाहिजे, नाही तर मग चिडचिड करतो आणि मलाही वैताग देतो. कचरा गाडी आली होती, कचरा टाकून आली आणि सहज बसली. म्हणलं आता मयंक उठत नाही तोपर्यंत आपण बसले राहायचं. मोबाईल बघत होती. मग काय बसल्या टाईमपास. तर मोबाईलमध्ये मी इंस्टाग्रामवर आपलं एक असं टाकलं होतं की मला लग्नाच्या मागण्या घालायचं बंद करा. आता खूप जण असे आहेत ना, कोण फेक असतं कोण ओरिजिनल असतं ते तर नंतरचा विषय, पण
एवढ्या मागण्या येतात, रोजचे 10 जण मेसेज करतात, माझ्याशी लग्न करशील का, माझ्याजवळ शेती आहे, मी तुझ्या नावावर हे करील, मी तुझ्या नावावर अमकं करील, माझे घरचे रेडी आहे, मला तू आवडते. कोणी कोणी तर डायरेक्ट पोराच्या बहिणी, पोराच्या आईवडील, कोण कोण मागणी घालतात. खूप असे खूप मेसेज आहेत माझ्याकडे. दाखवायचं म्हणलं ना दिवस रात्र कमी पडेल एवढे स्क्रीनशॉट आहेत, एवढे मेसेज. त्या DM मध्ये तर हजारो पडले आहेत, बघतच नाही मी, वैतागच आला. प्रत्येक मेसेज, जो मेसेज ओपन केला, माझ्याशी लग्न करशील का, माझ्याशी लग्न करशील का, प्रत्येक मेसेजमध्ये तेच. वैताग आला. त्याच्यामुळे मी एक स्टोरी टाकली होती की प्लीज मला लग्नाच्या मागण्या घालायचं बंद करा, इथं लावून देईन. तर त्याच्यावर जे जे कमेंट्स आले त्याला मी रिप्लाय केले. आणि एक पिऊ नावाची ID होती, प्रियू का प्रियूच होती वाटतं, तर ते पण कमेंट इथं लावून देईल मी, स्क्रीनशॉट घेतले. तुम्हाला खरं सांगू का, अशा लोकांचा ना मला लय राग येतो. आधी तर मला खूप वाईट वाटलं, रडायला आलं की ही का अशी बोलली असेल. 10 लोक चांगले बोलतात ना, आपण त्याच्याकडे लक्ष नाही देत, पण एखादा जर चुकीचं असं काहीतरी खोड काढली, काहीतरी वाईट बोलला ना, तेच मनाला लावून बसतो आपण. हीच आपली कमजोरी असते. तर तिने असं बोलल्याबद्दल मला खूप सॅड फील झालं, असं की एकदम नाही का कोणाचं मन दुखवणं पाप आहे बरं का, प्रियू. तर मला असं खूप सॅड फील झालं, खूप मनातून असं रडू आलं मला अक्षरशः, की ही अशी का बोलली असेल. तिने बघा ना कमेंट कशी केली. ही कमेंट जर तुम्हाला केली असती अशा पद्धतीने तर तुम्हाला कसं वाटलं असतं ते असं फील करून बघा आतून, मग कळेल. तर म्हणे छी तू किती घाण दिसत होती वगैरे वगैरे तिने कमेंट केली. आता मी खूप विचार केल्यानंतर की हिच्या नजरेत मी घाण दिसत होती, मी चांगली दिसत नव्हती, कारण हिची नजर खराब आहे या प्रियूची. हिची नजर जर चांगली असती तर ते म्हणतात ना, आपली नजर चांगली तर दुनिया चांगली, आपली नजर वाईट तर दुनिया वाईट, तशी गोष्ट हिची आहे. तर हिला मी घाण दिसली. माधुरीताईच्या लाईव्हमध्ये जेव्हा बड्डेला गेलो होतो आम्ही, तर सगळ्यांनी ड्रेस घातले होते, मी एकटीच अशी होती जीन्स घातली. मी पण ड्रेस घेऊन गेली होती, पण त्याचा काय विषय झाला हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की 2 ड्रेस होते माझ्याकडे, त्यातला एक कोणता पण घालू म्हणून एक सिलाई वेळेवर मी शॉपिंग करून आणली. म्हणजे आज शॉपिंग केली आणि संध्याकाळी लगेच सकाळी मी जायला निघाली. त्याच्यामुळे मला सिलाईसाठी टाईमच नाही भेटला. म्हणलं चला नाशिकला करता येईल, त्यामुळे मी ते ड्रेस तिकडे घेऊन गेली. पण शिलाईवाली बाई मला पाहिजे तशी भेटली नाही तिकडे, त्याच्यामुळे मी सिलाई नाही करता मग मी हे जीन्स घालून गेली. तर जीन्सवरच म्हणजे बड्डे सेलिब्रेशन वगैरे केला. तर सगळ्या माधुरीताईंनी लाईव्ह चालू केली असेल, तर लाईव्हमध्ये माझं काही लक्षच नव्हतं, नाही तर मी लाईव्हच्या असं मागं उभी राहिली असती. तर मी जीन्स घातली होती, सगळे ड्रेस घातले होते, मी चांगली दिसत नव्हती. बाई प्रियू, तुझी नजर चांगली असती ना, तुला सगळेच चांगले दिसले असते. माझ्यासोबत काही दुश्मनी आहे का, किंवा तुला दुसरं कोणी बनवलं आहे मला दुसरं कोणी बनवलं आहे का. तुलाही देवानीच बनवलं आहे, मलाही देवानीच बनवलं आहे. जर एवढंच तुझं तोंड लय बघण्यासारखं आहे, अप्सरा आहेस तू कुठली, तर मग तू तुझा असा थोबाड का दाखवत नाही. अक्षरशः तुझी DP लावायची सुद्धा लायकी नाही आणि तू दुसऱ्यांना जज करते. कितपत योग्य आहे. मी जशी आहे ना तशी मी माझ्या नजरेत चांगली आहे, आणि ज्याला मी आवडेल तो माझ्यासोबत आयुष्य काढेल. तुझं कुठं मधीच चाललंय की मी चांगली दिसत नाही. तुला काय करायचं आहे, मी कशी बी दिसो, तुझं बघ ना. तुझं थोबड तर दाखवलेला एक बी नसेल म्हणून तू DP सुद्धा ठेवला नाहीस आणि तू चालली दुसऱ्याला जज करायला. बरं जाऊ दे, मी कशी का असो ना, मला काही प्रॉब्लेम नाही, किंवा जो माझ्या आयुष्यात असेल किंवा येईल त्याला काही प्रॉब्लेम नाही. तुला काय प्रॉब्लेम आहे, कळलं ना. त्याच्यामुळे दुसऱ्याला जज करायचं सोड. आणि जर तुला एवढंच टोचत असेल, लई काही असं वाटत असेल की मी अशी आहे तशी आहे, तर एक काम कर, मला बघू नको. नाहीतर मग तुला बघायचं आहे ना, तू नेत्रदान करून दे आणि हो आंधळी अशी कर, म्हणजे तुला सगळेच चांगले दिसतील. नाही का, लाजा वाटू द्या जरा. एक स्त्रीला मागं खेचते. एखाद्याची पुढचा व्यक्ती खूपसुरत बी नसला आणि त्याची तारीफ जरी केली तरी त्याच्या चेहऱ्यावर जे स्माईल येते ना, ते असं एक पुण्य लाभतो आपल्याला. पण ज्यावेळेस पुढचा व्यक्ती कितीही सुंदर असेल आणि आपण आपल्या जेलेसीमुळे जर पुढच्या व्यक्तीची अपमान करत असेल, इन्सल्ट करत असेल, किंवा असं त्याला घालून पाडून बोलत असेल ना, त्यावेळेस त्याचं मन जेव्हा दुखतं ना, तेव्हा फक्त श्रापच निघतं. का कोणाचा शिवाय श्राप घेता रे, नालायक, हलकट, निर्लज, बेशरम, नीच, बावडट. कोणत्या तोंडाची म्हणू, आता तोंड नाही पाहिला. तर असा हा विषय आहे. तुझी नजर जर चांगली असती तर तुला सगळेच चांगले दिसले असते. तुझी नजरच फालतू असेल त्याच्यामुळे तसं दिसलं तुला. ठीक आहे,
तर असू दे, असल्या कमेंट करताना दुसऱ्यांना मला केली ठीक आहे, दुसऱ्यांना अशी कमेंट करताना जरा विचार कर. माझा शिव्याश्राप तर तू घेतलेला आहे, दुसऱ्यांचा घेऊ नको. लाज वाटू दे जरा. एक स्त्री स्त्रीला मागं खिसते, म्हणून तुमच्यासारख्या स्त्री आहे ना, स्त्रियांच्या नावावर कलंक असतात. थू आहे तुझ्या जिंदगीवर. तू दुसऱ्या स्त्रीची तारीफ सहन करू शकत नाही. मी म्हणत नाही मी लय सुंदर आहे, अप्सरा आहे, हिरोईन आहे, पण जेव्हा त्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकते, भले फिल्टर वापरू दे, पण ज्यावेळेस ते कमेंट येतात ना, मॅडम तुम्ही खूप छान दिसता, किती सुंदर दिसता, सो ब्युटिफुल, नाईस, क्यूट, या पद्धतीने, तर मनातून असं खूप भारी फिलिंग येते, छान वाटतं. पण जेव्हा तुमच्यासारखे दळभद्री लोक, प्रियू, तुमच्यासारखे दळभद्री लोक जेव्हा असे कमेंट करतात ना, छी तू अशी दिसते तशी दिसते, तुमच्यासारख्या लोकांनी नेत्रदान करावं. ते तुमचे नेत्र बी दान करण्यालायक नसणार, कारण परत ज्याने कोणी घेतले त्याची नजर तशी होऊन जाईल. डोळे फोडून द्या तुमचे, आंधळे व्हा, नाही तर तुमचा मोबाईल फोडा. जर मी नसेल आवडत ना, तर डोळे फोडून टाका तुमचे. मला काही घेणं देणं नाही आहे. मला माझ्यासाठी जगायचे, लोकांना दाखवायसाठी जगायचं नाही, कळलं ना. मी जशी आहे तशी एकदम बेस्ट आहे, योग्य आहे, ठीक आहे. तर चल गेली उडत. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. आमची आता सकाळ झाली है ना. मयंक उठला, भोबडा झाला मयंक. असं कर, वाटत नाही रे, आकर. हां आता वाटतं. दाखव ते हाताचं, दाखव कसं झालं. हे बा मयंकच्या हाताचं असं सुधरत आलेलं आहे. थोडीशी खपली धरली, ते निघून जाईल. तेल लावून लावून आपल्या हाताने नाही काढायची. दुखत नाही ना आता. माझ्या हातात कसं सुधरते काय माहिती, वल्लच आहे अजून. तर चला आवरा मग, आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी. काम आहे रे माझं, तुला घेऊ फिरावं लागते. असं घरी असलास की सुट्ट्या असल्यावर, शाळेत असलास की बरोबर शाळेमध्ये जातो. माझ्या कामाला बी तुला घेऊ फिरावं लागतं. मग काय करायचं सांग. आवर लवकर, चल पाणी ठेवलं आहे, आंघोळ कर, जाऊ आपण. हां आवरा मग, ऊन होते परत. आज भारत पाकिस्तानचं युद्ध आहे म्हणे बाबा. आज 7 तारीख. घराच्या बाहेरच निघू नका, लपूनच बसा, मोबाईलच वापरू नका, लाईटच बंद ठेवा. या पाकिस्तानला उडवून टाकले पाहिजे का रे बाबा, है ना. आपल्या देशाला सोडून सगळ्या देशाला उडवून टाकलं पाहिजे. आपलं एरोप्लेन घेऊन. नाही रे बापा, येड्या, तसं नसतं. तर चला आवडतो आता, आम्ही निघतो. तेवढेच काम आहेत आपल्याला, नाही का. घुमायला नाही चाललो. हॅलो फ्रेंड्स, तर चला आमचं आवरलेलं आहे. कामासाठी चाललो आपण. हां निघायचे आता. एकतर 12 वाजले इथंच, 12 वाजताच्या आतच असतं ते काम. पण आता बघू, नशिबाने भेटलं तर भेटलं. वातावरण तर एकदम डेंजर झालं आहे बाबा. तर चला निघतो आता आम्ही. आम्हाला जायचं आहे त्या कामाला. ते झाल्यावर तुम्हाला सांगू, आधी करून घेऊ द्या. चांगला शुभ 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 कामाला चालले. चला मग निघा. हॅलो फ्रेंड्स, आम्ही पेट्रोल टाकायला आलेलो आहे. जिकडं जायचं होतं तिकडं गेलो होतो, पण आम्हाला काय गरज पडली म्हणून आम्ही बाहेर आलो परत. चला. तर फ्रेंड्स, आज खूप 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 चांगला काम केलेलं आहे, जो की मला खूप आधी करायला पाहिजे होता. म्हणजे कोणाच्या पाया पडायची वेळच आली नसती. तर असू द्या, जे होते ते चांगल्यासाठी होते. हॅलो फ्रेंड्स, कोणतंही काम आहे ना, करायच्या अगोदर सांगायचं नाही म्हणतात, नाहीतर ते काम सक्सेसफुली होत नाही. इकडे आलो होतो आम्ही याच्यामध्ये, पोस्टामध्ये, पोस्ट ऑफिस. इथं पोस्टामध्ये खाता खोलला आता. हां पैसे सेविंग करायला लय उडवतो आम्ही पैसे. इकडं तिकडं हिंडतो फिरतो, लय आम्हाला पैसे उडवायचा शौक. काय काय बोलतात बाबा लोक आम्हाला, नुसते पैसे उडवते, इकडं तिकडं फिरते, असं तसं. म्हणलं चला, थोडेसे पैसे वाचवले बी पाहिजे. खरं आहे, जेवढा खर्च असेल ना आपला तेवढा कमीच असतो. कितीही खर्च करा तेवढा कमीच वाटतो आपल्याला. त्याच्यामुळे 500 का होईना दर महिन्याला आपल्या खात्यावर टाकून द्यायचे, तेवढे तरी जमा राहतील. मयंकच्या म्हणजे माझ्याच नावाने खातं खोलला, पण मयंकसाठी दर महिन्याला 500 रुपये टाकायचे. जेव्हा मयंक मोठा होईल तेव्हा काढायला पैसे, है ना रे. हां मग मयंक बंगला बांधन. तर ते व्याजवाला खाता काढलेलं, म्हणजे आम्हाला त्याच्यावर व्याज हे भेटन. तर चला निघतो आता आम्ही घरी. नाही जायचं आहे एकीकडं. अरे ते मी हे बी घेतलं नाही काय घाईमध्ये. तर जाऊ द्या, चला आता आम्हाला घरी जावं लागेल नावीलाच. चला कंटिन्यू करा.
तसं तर आम्हाला आमच्या पार्लरवाल्या मैत्रिणीकडे जायचं होतं, पण मैत्रिणीला फोन केला, वडापाव खाते का बाई? तर मैत्रीण म्हणे मी घरी आली, 4 वाजता येईल पार्लरमध्ये. म्हणलं ठीक आहे, मग आम्ही 4 वाजता येऊ. तर मी इथं वडापाव आणि मयंकसाठी वडापाव आणि माझ्यासाठी भजे घेतले. हे आहे कात्रज कोंढवा रोडचं फेमस वडापाव. वाजते चढू नको तिथं वर, इकडं वय. चला आलो आम्ही घरी. भाजीपाला आणला थोडा थोडा. हे वडापाव भजे खायला या. काय आता फ्रीजमध्ये पाणी ठेवलं होतं ना? नाही बाबा, मग हात धु. तर आलो आम्ही फायनली घरी. आता काय करता, ते नाही का असतं ना, म्हणतात असे 500-500 रुपये कुठं बी खर्च होऊन जातात, बाहेर गेलो की खर्च होऊन जातात. त्याच्यामुळे हे जर 500-500 रुपये आधीपासून वाचवले असते ना 2016 पासून, तर आज किती असते गणित करावं लागेल. तर चला जाऊ द्या. देर आहे दुरुस्त आहे, काय म्हणतात त्याला, उशीर लागला, पण सेविंग चालू केली आम्ही आमची. आणि काही झालं तरी जेवढे येतील, जेवढे वाचतील तेवढे पैसे आपण टाकत जायचे सेविंगमध्ये. फक्त सेविंग करायची, खर्च नाही करायची. तर आजपर्यंत खरंच मी कधी 1 रुपयाची सेविंग नाही केली. आज माझ्याजवळ जे काही असतील ना ते फक्त म्हणजे घर चालवापुरते किंवा कुठं तरी कमी पडतील असेच. तर मी सेविंग कधी केली नाही. असू द्या. फर्स्ट टाईम चालू केला आपला खाता पोस्टाचा. तर इथून पुढं आम्ही सेविंग करत जाऊ. तर चला आता साबुदाणा बनवते मी, उशीर झाला खूप. तोपर्यंत आम्ही वडापाव भजे खातो, या तुम्ही पण. हॅलो फ्रेंड्स, या वडापाव खायला. हा आहे आमचा नशिबाचा वडापाव. वडापाव झाला, तुझ्यामुळे झालं राणी माझ्या नशिबाचा वडापाव. या वडापाव आणि भजे खायला. मस्त पालक भजे आहेत. फ्रेंड्स वडापाव वगैरे खाल्ला आणि हे आईस्क्रीमचं पॅक मी सकाळीच आणलेला होता. मग म्हणलं मयंकला आईस्क्रीम द्यावं काढून, आणि मला साबुदाणा करायचा होता. तोपर्यंत साबुदाणा वगैरे करून घेतला, त्याचा काही व्हिडिओ शूट नाही केला. आणि जो वणीला गेलो होतो आम्ही, तो व्हिडिओ जो आहे गडावरचा, तो व्हिडिओ या व्हिडिओनंतर बघायला भेटणार तुम्हाला. पण हा व्हिडिओ टाकणं याच्यासाठी महत्त्वाचं होतं की ती कोण बाई आहे पियू, ती जरा अतिच करत होती. ती लई कुठली अप्सरा असेल त्याच्यामुळे ती मला असे बोलली. मला खूप वाईट वाटलं, पण विचार करून कमेंट करत जा बायांनो. गुड आफ्टरनून. आम्ही साबुदाणा खातोय, या तुम्ही बी साबुदाणा खायला. भूक लागली आम्हाला आणि आम्ही आज काही स्वयंपाक केला नाही. आम्ही फक्त साबुदाणा केला आहे, कारण साबुदाण्याचं आमचं पोट भरतो. काय हे असलं हां तर या तुम्ही पण शाबू खायला. बोल थोड्या वेळानं जेवण झालं. बाय. वेलकम बॅक. अचानक आलोय आम्ही इकडे. तर मयंकचा फेशियल करायचा आहे आम्हाला आणि मयंकचा मेकअप करायचा आहे. इकडे बसलाय निवांत. माझा कशाला करतो बाबा, मी म्हातारी झाली बाय, केस पिकलेत माझे. हां, तर आम्ही इकडं आलेलो आहे पार्लरमध्ये. अचानक बोलवलं त्यांनी फोन करून, ये इकडं. घरी काय घरी बसलो होतो निवांत. मग म्हणलं चला तसे बसल्या तर काहीतरी वेगळं असं लुक करावं म्हणलं. पार्लरवाली बहीण कधी कामात यायची, काहीतरी वेगळं असं बदलवायला पाहिजे. थांबते ना मी, कुठं पळून चालली काय? हां, कधीतरी कामात यावी म्हणलं पार्लरवाली बाई. माणूस म्हणू मॅडम सॉरी मॅडम. हे मॅडम कधीतरी कामात येतील, आपला लुक थोडासा चेंज करून देतील. एक बाई मला म्हणे काय गावंडळ करिश्मा म्हणे, नुसती गावठीवाणी राहते म्हणे, चांगली राहायच जा. आता बघते मॉडेल करून दिलं तर बरं होईल नी का रोहिणी ताई. आय पोरी, मॅडम बाई नको म्हणू म्हणे, पोरी म्हणते ती. एक बाई मला म्हणे काय गावंडळवाणी राहते, जरसं लुक चेंज कर म्हणे. म्हटलं मॉडेल करून द्या मला. काही नको मॉडेल करा, जरसं फेस बदलला म्हणजे झालं लुक थोडासा. हां तेच ना, मग थोडासा चेंज करून द्या लुक माझा, कशी दिसते मी बघा. काही नको करा, मला तोंड बदलून द्या फक्त. हा गावंडळवाणी राहते म्हणे, थोडंसं शिकवा मला कसं चालायचं, कसं उठायचं बसायचं, कपडे कसे घालायचे, कसं मेकअप करायचं, हां कसं डोकं विसरायचं ते शिकवून द्या. आता गावंडळ म्हणतात मला लोक एवढे चांगले राहून बी, अजून कसं राहायचं सांगा बरं.
तर चला थोडीशी हास्य मजाक बसलो आम्ही इकडे. आता थोडा वेळ आलो होतो सहज ॲप्रो फिप्रो करायला, मग जाणार आहे घरी. तर तुम्ही कंटिन्यू करा, अजून संपलं नाही आपलं, चालू द्या. नमस्कार, गुड इव्हिनिंग. या जेवण करायला. तर आम्ही पार्लरमधून आलो आणि थोडा भाजीपाला आणला. त्यानंतर हे दळण इकडं गहू घेतले, दळायला टाकलं, दळण आणलं. त्यानंतर येऊन घरातले कामं पडले होते, मग भांडे घासले, किचन वाटा साफ केला, आता स्वयंपाक करून राहिला. तर या जेवण करायला. जेवणामध्ये स्पेशल आहे अंडा भुर्जी. म्हणजे करायचं नव्हतं पण म्हणलं जाऊ द्या, भूक लागली आणि मयंक बी म्हणत होता अंडा भुर्जी खायची. मयंकला आधी म्हणजे आवडत नव्हते असल्या सुक्या भाज्या. आता मयंक सुक्या भाज्या खायला लागलाय. त्यामुळे गुड न्यूज आहे. 7 अंडे 42 रुपीजला. तर या जेवण करायला. आम्ही आलो पार्लरमध्ये मस्त. ते थोडंसं काय म्हणतात त्याला, लई दिवसातून केलं बाबा, फेशियल थोडंसं चेहऱ्यामध्ये फरक पडला बरं का. असं क्लीन वाटते थोडा चेहरा. लय ते डार्क काय म्हणतात त्याला, ते ब्लॅक हेड, व्हाईट हेड, काय काय म्हणतात ते. हां, तर थोडासा फेशियल केला. करा स्वतःसाठी काहीतरी. तर चला आता मस्तपैकी आम्ही अंडा भुर्जी चपात्या केल्या. या जेवण करायला. आमच्या इकडे लाईट गेलेली आहे लोकांची. आमचीच लाईट दिसायला लागली. नाही ग, बाकीचे आहे काही लोकांची. नाही तर पाकिस्तानचे लोक इकडे हल्ला करणार आहेत म्हणे, पण उलटच झाला. हल्ला तर तिकडेच झाला होता म्हणे, ऐकायला भेटलं. म्हणजे चायनावाले पटकून गेले. होय, आता तिकडे आता कोणीच नाही येऊ शकत. चला फायनली आमचा स्वयंपाक झालेला आहे. तुमचे जेवण वगैरे झाले का आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कधी बघायला भेटेल नाही माहिती. मी एवढी बिझी आहे आज. तर एवढी धावपळ झाली ना, भयंकर धावपळ झाली माझी. पोस्टामध्ये गेली, ते खातं खोललं, त्यानंतर पेट्रोल टाकायला गेली, त्यानंतर ते झेरॉक्स वगैरे आणायचे होते, त्यानंतर पार्लरमध्ये जाणं झालं, भाजीचं आणायला, दळण आणायला, घरातले काम आणि बरंच काय 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 काय. तर आज खूप 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 प्रमाणाच्या बाहेर धावपळ झालेली आहे. आजपासून सकाळी लवकर उठायची सवय लावली. याला बी लवकर उठायची सवय लावते. आता सकाळी 6 वाजता उठत जाईल. उठत जाशील ना? हां, लवकर उठत जा. मग आपण नाही 6 वाजता नाही, मग आपली 7 झोप होईल. असली गार हवा येऊन राहिली या खिडकीतून एकदमच, म्हणजे असं एसीच्या हव्यासारखी गार. एसीच्या हव्यासारखी गार. लयच गार हवा येऊन राहिली बाबा मस्तपैकी. तर चला, मी विचार केला होता ही रूम सोडायची, पुणे सोडायचं, पण नाही. चांगलं सांगू तर लय वाटतं, बोलू तर लय वाटतं, पण कसं आहे, मनातल्या गोष्टी मनात ठेवलेल्या बऱ्या राहतात, दृष्ट लागते. तर जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणतात. हे कशामुळे म्हणतात हे आज कळतंय. तर ओके, इथंच राहणार आहे आम्ही. रूम वगैरे काही चेंज करणार नाही, पुणे काही सोडणार नाही. आणि मेन म्हणजे माझ्या दादाला त्याच शाळेत जायचं आहे. तर माझ्या दादा आता त्याच शाळेत जाणार. 1 तारखेपासून शाळा चालू होणार. हां, एवढी गोष्ट खरी आहे बरं का. आम्ही साईडला हवा येत होती गारगार, त्या हवेने गॅस विझली आणि मला माहीतच नाही, गॅसचा वास यायला लागला तेव्हा बघितलं मी. तर एवढं खरं आहे, किती दुनिया फिरा, सगळीकडे फिरली, पण पुण्यासारखा सुकून कुठंच नाही. म्हणजे आमच्यासाठी तरी. प्रत्येकाला आपलं गाव प्यार असतं. ए लई हवा सुटली, दरवाजा लाव पुढचा. दरवाजा लाव ना. कोणता? तो दरवाजा लाव, गॅलरीचा. हवा सुटली ना, दरवाजा लाव. घरामध्ये कचरा येतो सगळा. येऊ दे. घाबर गुंड्या. तर सगळीकडे फिरलो आम्ही. थांबा, हवा लई सुटली बाबा एकदमच. हा, लय ढगा आले. पाऊस येणार आहे वाटतं एकदम. उचलते टावेल. पावसाचा मोसम झालाय. तर आम्ही दुनिया फिरलो, पण पुण्यासारखा सुकून नाही कुठं आमच्यासाठी. बाकी असतात, प्रत्येकाला आपलं आपलं गाव आवडतं. तर मला पुणे काही सोडू वाटत नाही, सुटत नाही पुणे माझ्याकडून. काय माहिती कधी सुटन, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे. आणि रूमचं कॅन्सल झालं, राहू दे. रूमचं कॅन्सल झालं, शाळा चेंज करायचं बी कॅन्सल झालं. त्यानंतर एक काम हातात घेतलेलं आहे, त्यामुळे आता व्हिडिओ पण येणार नाही. तू बस ना खाली बस. तर व्हिडिओ वगैरे एक महत्त्वाच्या कामामध्ये गुंतली, स्वतःला गुंतवून ठेवलेलं बरं असतं कधी बी. तर त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे नाही सांगू शकत. वेळेवर येतील नाही येतील, किंवा येतील नाही येतील, किंवा महिन्यातून खूप कमी व्हिडिओ पडतील,
रोजचा बी व्हिडिओ पडेल की नाही गॅरंटी नाही, पण प्रयत्न तर लय करणार आहे मी की व्हिडिओ पण करून जे काम हातात घेतलं आहे ते बी करा. तर चला असू द्या. या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आम्ही जेवण वगैरे करतो, या तुम्ही पण जेवण करायला आणि मग झोपतो. खूप उशीर झालेला आहे, हवा धुवून तुफान सुटली, लाईट वगैरे गेली तर प्रॉब्लेम होऊन जाईल. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. असा होता आजचा व्हिडिओ. पूर्ण दिवसाचा डेली म्हणजे पूर्ण रुटीन दाखवलेला आहे आजचा, कसा कसा दिवस गेला आमचा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. बाकी तुमचं सगळ्यांचे सपोर्ट आणि प्रेम असंच राहू द्या. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.